brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाविकास आघाडीच्या एकमेव जागेसाठी एकमत होताना दिसत नाही. या नेमकं घोडं अडलंय कुठं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि नेते वरुण सरदेसाई आहेत. वरुणजी, नॉमिनेशन्स तर सुरू झालेले आहेत. 5 मार्चपर्यंतचा कालावधी आहे. तुम्हाला उमेदवार तर द्यावा लागेल, पण काही केल्याने कन्सेन्सस होताना दिसत नाहीये. कसा तुम्ही मार्ग काढणार आहे त्याच्यात? नाही, कन्सेन्सस करायचं मला वाटतं हे 3 पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा विषय आहे, तो काय आमचा विषय नाही. एक मात्र नक्की आहे की आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार आहेत. आमची संख्या 20 आहे आणि त्यासोबतच आमच्या राज्यसभेच्या सदस्या प्रियांकाताई चतुर्वेदी या रिटायर होत आहेत आणि त्यामुळे लॉजिकल क्लेम आणि नॅचरल क्लेम, जसं आदित्यजी हे वारंवार सांगतायत, हे दोन्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत. आम्ही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, जनतेने निवडून दिलेले आमदार आहोत. उद्या आम्ही मतदान करणार आहोत आणि त्यामुळे नॅचरली आमच्या सगळ्यांची ही भावना आहे की आपल्या पक्षाचा एखादा उमेदवार तिकडे असावा. आज जर 2 राज्यसभेचे खासदार शिवसेनेचे आहेत तर ते 2च राहावेत, ते कमी होऊ नये. मला वाटतं एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. संख्याबळाच्या जोरावर तुमचा नॅचरल क्लेम आहेच, परंतु ज्यावेळेस शरद पवार यांच्यासारख्या नेतृत्वाचं नाव समोर येतं त्यावेळेस महाविकास आघाडी ते जनक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या नावावरती एकमत होण्याचे कितपत चान्सेस वाटतात? कारण अजून त्यांच्याकडनंही उघड काही बोलण्यात आलं नाही आहे. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडनं मात्र आग्रह धरला जातोय की त्यांना पाठवण्यात यावं. यावरती तुमचं एकमत होईल का? मला वाटतं परत एकदा सांगतो की जो काही निर्णय असतो तो शेवटी उद्धव साहेब घेतात. पण आज ही जी काही राज्यसभेच्या जागा असतात याच्यातलं जे काही मतदान होतं हे आमदारांच्या मार्फत होतं. उद्या जर बिनविरोध झाली तर विषय वेगळा, पण जर मतदान झालं तर आम्ही मतदान करणार आहोत. आणि त्यामुळे आमची ही प्रामाणिक इच्छा आहे की आमच्यातलं एक जावं. आम्हाला काही पवार साहेब हे फार थोर आहेत. मी तर अगदी अतिशय वयानी एक्सपिरियन्सनी अतिशय लहान आहे. आम्हाला काही त्यांच्याविषयी काही आमचं म्हणणं नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की जो उमेदवार असावा तो आमच्या पक्षाचा असावा. प्रश्न तेव्हाच उपस्थित होता ज्यावेळेस तुमच्याच पक्षाचे नेते संजय राऊत म्हणतात की शरद पवार हे इतके मोठे नेते आहेत की त्यांच्या नावावरती एकमत झालं पाहिजे आणि त्यांनाच पाठवलं पाहिजे, आणि परस्पर विरोधी भूमिका तुमच्या इतर नेत्यांकडनं समोर येते. त्यामुळे पक्षामध्ये कुठेतरी समन्वय नाही असा अर्थ निघतो याचा. नाही, मला असं वाटत नाही. कारण संजय राऊत साहेब यांनी सुद्धा नंतर सांगितलं की शिवसेनेच्या सगळ्या लोकांची ही इच्छा आहे की शिवसेनेचाच एखादा शिवसैनिक हा राज्यसभेवर जावा. आणि मला वाटतं यामध्ये काही गैर नाही आहे. ही आमची जी इच्छा आहे ही पूर्ण व्हावी असा हट्ट आम्ही उद्धव ठाकरे साहेबांकडे धरलेला आहे. मी परत एकदा सांगतो, यामध्ये पवार साहेब हा त्यांच्याबद्दल ते किती थोर आहेत याबद्दल हा विषयच नाही आहे. आमचं सरळ सोपं मत आहे. आमचे एक सदस्य रिटायर होत आहेत. 2020 साली शिवसेनेचे, तेव्हा अनडिवायडेड शिवसेनेचे 56 आमदार होते. राष्ट्रवादीचे कमी आमदार होते. असं असताना सुद्धा आमचा टर्न आम्ही राष्ट्रवादीला दिला, म्हणून फौजिया खान मॅडम तिकडेच निवडून गेल्या. पण जेव्हा आमच्या वाट्याची राज्यसभा आली त्यावेळी संजय पवार यांचं आमच्याकडे मतं असून सुद्धा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागतं. तेव्हाच आमचा राज्यसभेत गट स्थापन होऊ शकला असता, पण तो झाला नाही. मग जर असं झालं असेल तर मग आमचं असं म्हणणं आहे की यावेळी आपण असं किती वेळा आपण टर्न सोडायचे. आपले आमदार जास्त आहेत. विधान परिषद आणि राज्यसभा या 2 वेगवेगळ्या निवडणुका आहेत. त्याचं दोन्हीची बोलणी ही वेगवेगळी झाली पाहिजे. राज्यसभेमध्ये आम्ही जर उद्या मतदान करायला गेलो तर आमचा एखादा सहकारी तिकडे गेला तर आम्हाला त्याचा आनंद जास्त होईल. काँग्रेसकडे सुद्धा 16 मत आहेत, ते सुद्धा अडून बसलेले आहेत. तुम्हाला त्यांची गरज आहे, त्यांना तुमची गरज आहे. तर यातनं आता पुन्हा पेच निर्माण होतोय. तर काँग्रेसमधनं सुद्धा बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यांचं नाव समोर येते. त्यामुळे तुम्हाला ते मान्य होईल? परत एकदा सांगतो, थोरात साहेब, पवार साहेब हे फार मोठे नेते आहेत. मी काही त्यांच्या बोलण्या एवढा नाही आहे. हा विषय कुठल्या व्यक्तीचा नाही आहे. हा विषय आमच्या पक्षाच्या प्रतिनिधित्वाचा आहे. आम्हाला हे वाटणं, मला वाटतं प्रत्येक शिवसैनिकाला हेच वाटलं पाहिजे ना की जर आपल्या एखादा सहकारी, आपला एखादा सदस्य हा खासदार बनला पाहिजे. जर शिवसेनेत असून जर मला असं वाटायला लागलं की दुसऱ्या पक्षाचा माणूस मोठा झाला पाहिजे तर ते आश्चर्यकारक आहे. मला हेच वाटणार ना की माझ्याच पक्षाचा माणूस मोठा झाला पाहिजे. तेवढीच आमची भूमिका आहे. त्यात समन्वय नसल्या कारणाने याचा फायदा कुठेतरी महायुतीला होईल. एकनाथ शिंदे यांच्याकडून एखादा एक्स्ट्रा उमेदवार टाकून त्या ठिकाणी मतं फोडण्याचे सुद्धा प्रयत्न होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. यासाठीची तयारी आहे? बघा कसं आहे की आज शेवटी आमच्या पक्षाचं तरी मी सांगू शकतो की आम्ही सगळे पक्ष फुटून, अनेक आमिष डावलून, समोर वेगवेगळी जी काही आमिष दाखवण्यात येत होती ही सगळी झुगारून जनतेच्या भरोशावर निवडून आलेले आम्ही 20 लोक होतो. असं होतं का की आमच्यातले जे लोक निवडून आलेत त्यांना समोरनं ऑफर नव्हत्या? यांना पण होत्या.
पण सगळे हे एकनिष्ठ उद्धव ठाकरे साहेबांवर प्रेम करणारे, मातोश्रीवर प्रेम करणारे 20 आमदार निवडून आलेत आणि त्यामुळे या 20 लोकांची उद्धव ठाकरे साहेबांना पूर्ण खात्री आहे. उद्धव साहेब जो काही निर्णय घेतील, माझं परत एकदा म्हणणं काय आहे, निर्णय हा उद्धव साहेबांचा. उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. आमदार म्हणून आमचा केवळ एवढाच हट्ट आहे की आपला एखादा सहकारी हा राज्यसभेमध्ये जावा. शेवटचा प्रश्न, उमेदवारीसाठी तुमच्या पक्षात सुद्धा प्रचंड रस्सीखेच आहेत. अनेक दिग्गजांची नावं समोर येत आहेत. प्रियंका चतुर्वेदी यांचं तर आहेच, कारण त्यांची टर्म रिकामी होते. तर तुम्हाला असं वाटतंय का की येत्या काळात एका नावावरती लवकरात लवकर शिक्कामोर्तब होईल आणि तुम्ही ते जाहीर करा? मला वाटतं की शेवटी उमेदवार कोण असेल हा निर्णय नेहमीच सर्वस्वी पक्षप्रमुखांचा असतो. तो काही आमचा विषय नाही. कुठले निकष लावायचे हा सुद्धा उद्धव साहेब ठरवतील आणि त्याच्यानुसार होईल. मी परत एकदा सांगतो की शिवसेनेचा कुठलाही व्यक्ती असो, आम्हाला त्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही. उद्धव साहेब सांगतील तो उमेदवार, तो दिल्लीचा आवाज बनून, शिवसेनेचा आवाज बनून दिल्लीत जावा. राज्यसभेमध्ये आमचे 2 सदस्य आहेत. परत एकदा ती संख्या 2वरच असावी ही आमची इच्छा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं राज्यसभेच्या एकमेव जागासाठी प्रबळ दावा जो आहे हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि नेते करताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन महेश मोरे सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.